आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। बदलापूर शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढताना आपल्याला पाहायला मिळते। मात्र रेल्वे स्थानकांमधील वाढती गर्दी, रेल्वे अपघात विचारात घेता मुंबई आणि नवी मुंबईला जाण्यासाठी पर्यायी रेल्वे मार्ग बदलापूर पासून पनवेल ते नवी मुंबईच्या प्रस्तावित रेल्वे मार्गाची उभारणी तसेच कासगाव येथे नव्या स्थानकाच्या उभारणीसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने पुन्हा एकदा सर्वेक्षण सुरू केलं आहे। या संदर्भात माजी नगराध्यक्ष राम पातकर यांच्यासोबत झालेली सखोल चर्चा। नमस्कार, मी राहुल साळवे, BN न्यूज मराठीमध्ये सर्वांचं स्वागत। बदलापूर शहर म्हटलं की बदलापूर शहराकडे बदलापूर शहराला एक वेगळीच अशी ओळख आहे। सांस्कृतिक आणि शैक्षणिक शहर म्हणून बदलापूर शहराला ओळखलं जातं। मात्र बदलापूर शहराला जी दिवसेंदिवस वाढती लोकसंख्या आहे त्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर बदलापूर शहरामध्ये रेल्वेच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर रेल्वेची जी गर्दी आहे ती दिवसेंदिवस आपल्याला वाढताना पाहायला मिळते। तर आपण असंख्य असे प्रश्न घेऊन आलो आहोत। आज आपल्या सोबत जोडले गेले आहेत माजी नगराध्यक्ष राम पातकरजी। सर, स्वागत आहे तुमचं BN न्यूज मराठीमध्ये। सर, काय अधिक माहिती द्याल तुम्ही बदलापूर शहराला जी लोकसंख्या लाभलेली आहे आणि दिवसेंदिवस बदलापूर शहराला अनेक नागरिकांची पसंती मिळते, मात्र रेल्वेमध्ये वाढती नागरिकांची संख्या, या संदर्भात तुम्ही काय सांगाल? गेली अनेक वर्ष ज्या ट्रॅक आहेत 1 आणि 2 तेवढ्याच आजपर्यंत आहेत, त्या वाढावा यासाठी आपण प्रयत्न करतो। तिसरी चौथी ती मला असं वाटतं की खूप अडचणीला तोंड देऊन या वर्षभरात त्या तिसरी चौथी लाईन पूर्ण होणार। परंतु तरी सुद्धा जी बदलापूरची लोकसंख्या वाढते, अंबरनाथची वाढते, उल्हासनगरची वाढते, या परिसरासाठी एक नव्याने रेल्वे लोकल चालू करावी, रेल्वे लाईन, यासाठी मी प्रयत्न करत होतो आणि मी अभ्यास केला आणि माझ्या लक्षात आलं की बदलापूर खूप वाढते। त्याची लोकसंख्या ती 6 लाखाच्या आसपास गेलेली आहे आणि भविष्यामध्ये ती 10 लाखापर्यंत जाईल आणि अंबरनाथची वाढेल, उल्हासनगरची वाढेल। मग यासाठी नवी मुंबईकडे जाणारे जे लोक आहेत आणि एअरपोर्ट आत्ता होतोय, परंतु वडोदरा एक्सप्रेसवे झाल्यानंतर एक तुमचं लॉजिस्टिक हब होणार आहे, इंडस्ट्रीज येणार आहे, 50,000 लोकांना तिथे जॉब मिळणार आहे। मग याच्यासाठी आपण पर्याय व्यवस्था काय करता येईल? नवी मुंबईकडून येणारी लोक जी आहेत आणि इथून नवी मुंबईकडे जाणारी, त्यासाठी एक नव्याने कासगाव कामोठे, बदलापूर आणि वागणी यांच्यामध्ये अंतर 11 किलोमीटरचं आहे आणि बदलापूरच्या साधारण ईस्ट साईडला मोठ्या प्रमाणात मोठे कॉम्प्लेक्स झालेले आहेत आणि आता वाढत आहेत आणि त्याच्याशिवाय आणि बदलापूरला परवडणारी घरं आहेत, पाणी चांगले आहे, हवा चांगली आहे, नदी वाहते। त्यामुळे ह्या परिसरामध्ये जर खऱ्या अर्थानं पॅसेंजरला न्याय द्यायचा असेल तर पर्यायी व्यवस्था आपल्याला नवीन रेल्वेची आहे आणि मी सातत्याने पाठपुरावा करतोय। त्यावेळेसचे खासदार कपिल पाटील, दानवे साहेब, आणि यामध्ये मला सगळ्यात जास्त मदत केली असेल तर ती आपले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याप्रमाणे पत्राने कळवलं आणि आत्ता सर्वे पण सुरू झालेला आहे। मला असं वाटतं की अलाइनमेंट त्याची फायनल करतायत। हा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे जाणार आहे। रेल्वे बोर्डाने मंजूर केल्यानंतर त्याला मार्गी लागेल। पण मला माझी भेट झाली गडकरी साहेबांची मध्ये, त्यांनी असंही सांगितलं आणि त्याप्रमाणे रेल्वे बोर्डाचे काही अधिकाऱ्यांचे मला फोन आले आणि येत्या शनिवार रविवारी माझी बैठक आहे, त्याच्यामध्ये त्यांना याची कशी योग्य आहे त्याची माहिती दिली जाईल आणि त्याबरोबर बदलापूरचं टर्मिनस व्हावं, बदलापूर पुढे सर्व्हिस चालू करावी आणि थ्रू ट्रेन सगळ्या बदलापूरला थांबवाव्यात। बदलापूरच्या स्टेशन परिसरामध्ये बदलापूर टर्मिनस आपण करणं आवश्यक आहे आणि कल्याण खूप जाम झाल्यामुळे आता आपल्याला बदलापूरशिवाय पर्याय नाही। वंदे भारत लोकल चालू करावी अशी मागणी केली। मला असं वाटतं ह्या मागण्यांना सरकार सकारात्मक प्रतिसाद देत आहेत। मी येत्या शनिवार किंवा रविवारी बैठक घेऊन त्या संदर्भात जे काय होईल ती माहिती देणार। सर, जर प्रामुख्याने पाहिलं तर बदलापूर ते पनवेल आणि कामोठे असा पर्यायी आपण मार्ग जो आहे तो केंद्रीय मंत्री आपले नितीन गडकरी साहेबांना तुम्ही प्रस्ताव मांडलेला आहे। तर कासगाव हे जे स्थानक देखील व्हावं अशी देखील तुमची मागणी सातत्याने आपण पाहिलेली आहे, तर या संदर्भात काय सांगाल? असं आहे की कासगाव बरोबर अजूनही एक स्टेशन होऊ शकतो, तो जोईली आणि खरवे इथे, आणि मला असं वाटतं की तो झाला की आपल्या बदलापूरवरचा जो पॅसेंजरचा ताण आहे तो 50% कमी होईल, गर्दी कमी होईल आणि तो त्या साईडला जो नवी मुंबईकडे जाणारा ट्रॅफिक तो तिकडे डायव्हर्ट होईल आणि मुंबई सुद्धा 1 किलोमीटर हार्बर लाईननी जाऊ शकतो। त्यामुळे मुंबईला लवकर प्रवास होऊ शकतो। एअरपोर्ट जवळ असल्यामुळे
त्याला मी कारण गडकरी साहेबांना मी धन्यवाद देतो की वडोदरा एक्सप्रेसवे केला, त्यामुळे आता रस्त्याच्या मार्गाने पण तिथे जाऊ शकतो आणि ह्या मार्गाने पण जाऊ शकतो आणि नदीसुद्धा आपण वॉटर ट्रान्सपोर्ट म्हणून घेतलेली आहे. याचे फायदे आपल्या परिसरात होतील. जर प्रामुख्याने पाहिलं तर बदलापूर सोबत नेरळ, कर्जत, खोपोली अशी अनेक शहरं देखील दिवसेंदिवस विकसित होताना आपल्याला पाहायला मिळतात. मात्र बदलापूर मधल्या काही नागरिकांची आपल्याला तीव्र नाराजी आपल्याला पाहायला मिळते. तर याकडे तुम्ही कशा प्रकारे पाहता? नाराजी व्यक्त करायची आता आवश्यकता म्हणजे इतके ॲक्सिडेंट झालेले आहेत की साधारण 5 महिन्यामध्ये 50 ॲक्सिडेंट झाले या गर्दीमुळे. आणि मला असं वाटते की नागरिकांना मी सांगू इच्छितो, काही काळजी करू नका, लवकरच हे सगळे मार्ग आपण चोखाळलेले आहेत आणि प्रश्न मार्गी लावणार आहोत. नागरिकांना तुम्ही काय आवाहन करा की येत्या 2026 मध्ये जी प्रवाशांची गैरसोय होते रेल्वे प्रशासनामार्फत, तर या कामामध्ये तुम्ही कशा प्रकारे हातभार लावाल? सरकार खूप अलर्ट आहे, सरकारने लक्ष घातलेलं आहे आणि मीही त्याच्यामध्ये पाठपुरावा करतोय. सर्व लोकांना याच्यामध्ये राजकारण न आणता बदलापूर एक चांगलं शहर, टुमदार शहर आणि असं बनण्यासाठी आणि प्रवाशांना सुद्धा न्याय मिळेल अशा पद्धतीचं काम आपण आता करतोय. जसं मी सांगितलं की बस सर्व्हिस चालू करावी, ठाणे एकात्मिक परिवहन सेवा, तशीच कल्याण एकात्मिक परिवहन सेवा त्यांनी सुरू केलेली आहे. बदलापूर कल्याण, बदलापूर उल्हासनगर, बदलापूर टिटवाळा, बदलापूर पनवेल अशाही AC बसेस सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंटकडून आलेल्या आहेत, त्या चालवाव्यात यासाठी सुद्धा प्रयत्न करतोय जेणेकरून प्रवास सुसह्य झाला पाहिजे. तर हे होते माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी सविस्तरपणे आपली माहिती दिली आहे आणि रेल्वे संदर्भात अनेक प्रश्न जे नागरिकांना भेडसावत असतात त्या संदर्भात त्यांनी माहिती दिली की लवकरात लवकर नागरिकांचे प्रश्न जे आहेत ते हाताळले जातील. तुम्हाला आमचा एपिसोड कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा. तोपर्यंत पाहत राहा BN न्यूज मराठी. धन्यवाद.